नवापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल। नवापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। काढणीला आलेल्या पिकांचा घास हिरावला गेल्याने बळीराजा पूर्णपणे हताश झाला आहे। या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। पूर्व व पश्चिम पट्ट्यात मोठे नुकसान रविवारी संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील चौकी, मोरकरंजा, पानबारा, सोनखाम, तिळासर, जामणपाडा या भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर पश्चिम पट्ट्यातील खेकडा, झामनझर, कारेघाट, लक्कडकोट, गडद, आमपाडा आदी भागातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। भात, सोयाबीन, तूर पिकाला फटका। नवापूर तालुक्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन आणि तूर या पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते। अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला भात पीक पूर्णपणे आडवे झाले आहे। तसेच सोयाबीन, तूर आणि मका या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान फार मोठे आहे। यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील अद्याप अपूर्ण आहेत। त्यामुळे तातडीने सर्व नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत। त्यामुळे शासनाने याची तातडीने दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।